या ठिकाणचे प्रगती शेतकरी राजू गुळमे साहेब यांच्या द्राक्ष प्लॉटवर आलेलो आहोत. तर या ठिकाणी ही बाग जी आहे आता ही 4थ्या वर्षाला बाग आहे आणि आता खरं छाटणी झालेली आहे या ठिकाणी. तर खूप सुंदर असा रिझल्ट या ठिकाणी केरन टेक्नॉलॉजी आलेला आहे. ते गेले 4 वर्षापासून म्हणजे रोपापासून ह्या द्राक्ष बागेला ते केरन टेक्नॉलॉजी यूज करतायत. तर गुळमे साहेब, सलग तुम्ही 4 वर्ष वापरल्यामुळं आता मी बऱ्याचशा बागा आता आज व्हिजिट केलेल्या आहेत, बऱ्याच ठिकाणी पाहिलं खरड छाटणी केल्यानंतर जी फूट निघते या ठिकाणी. तर तुम्हाला कशी वाटते बरं फूट? वन टाइम निघते ना सगळे एकाच वेळेस. हा, तर वन टाइम फूट म्हणजे जर बघितलं आता हे आपण डोळे सगळे मोजले तर जवळ 20-25 इकडे आहेत आणि 20-25 या ठिकाणी, म्हणजे 50च्या पुढे आत्ताच या ठिकाणी ज्याला फूट निघले म्हणजे डोळे आहेत. कुठे पाहून अलीकडे या प्रत्येक ठिकाणी फूट चांगली. तर शेतकऱ्यांना माझं म्हणणं असं आहे की ज्या ठिकाणी तुम्ही केरन टेक्नॉलॉजी यूज करता त्या ठिकाणी जमीन पूर्ण भुसभुशीत होते, मायक्रोफ्लोरा इन्क्रीज होतो. मायक्रोफ्लोरा इन्क्रीज झाल्यामुळं पूर्ण जमीन सुपीक होती, जमीन भुसभुशीत झाल्यामुळे मुळ्या प्रचंड वाढतात. आणि जी गोष्ट आपल्याला पाहिजे ती गोष्ट जमिनीचे न्यूट्रिशनचे काही घटक आहेत ते अपटेक होतात, त्यामुळं त्या ठिकाणी खूप चांगल्या लेवलला बागा फुटतात. तर आता खरड छाटणीपासूनच या ठिकाणी आपण दरवर्षी या ठिकाणी आपण काय करतोय, केरनचा बॉस यूज करतोय. त्यामुळं वन टाइम फूट निघते आणि तिथून पुढं 5 पाना 7 पाना तुम्ही सपकिन करताय. हा, फेल काढून आपण सपकिन करतो. त्यावेळेस सपकिनच्या पुढं जी काही पहिले 2 डोळे असतात तिथं म्हणजे गर्भधारणा म्हणजे मॅच्युअर काडी तयार होती. आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांना असा अनुभव आलेला आहे की खूप चांगल्या लेवलला त्याचं उत्पादन निघतंय. गुळमे साहेब, आता ही जी बाग आहे 3ऱ्या वर्षाला तुमचं किती उत्पादन निघलं बरं? 20 टन माल निघला. 1 एकरात 1200 झाड आहे. 20 टन माल निघलेला आहे या ठिकाणी. त्याच्या सगळ्यात सुरुवातीच्या वेळेस 14 टन निघला होता पहिल्या वर्षी. दुसऱ्या वर्षी 17 टन निघला आणि 3ऱ्या वर्षाला 20 टन निघलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही जी बाग आहे ही पूर्णपणे त्यांच्या नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये ऍडिशनल केरन टेक्नॉलॉजी यूज करून या ठिकाणी खूप चांगल्या लेवलची बाग तुम्ही पाहत असता. प्रत्येक वेळा आपण त्याचे व्हिडिओ करत असतो. तर माझं एक सांगणं आहे की प्रत्येकाने जर रेस्टिंग पिरियड पासून काम केलं, रेस्ट पिरियड पासून जर जसं आपण डाळिंबाला रेस्ट पिरियड पासून काम करतो तसंच या ठिकाणी सुद्धा खरड छाटणीपासून जर तुम्ही केरन टेक्नॉलॉजी साथ घेतली आणि भेसळ डोस भरलेला असलाय आणि त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा आता खरड छाटणी करून पहिलं पाणी देत आहे त्यावेळेस जर केरन टेक्नॉलॉजी जर लिटरला 2 आपलं एकराला आपला 2 लिटर बॉस आणि रॅपिड आणि 1 किलो जर जमिनीतून सोडलं तर निश्चित तुम्हाला सुद्धा तुमची जी काही काडी तयार व्हायची आहे म्हणजे तुम्हाला जे 35-40 काडी जे ठेवायच्या त्या काड्या एकदम जबरदस्त काडी तयार होऊन मॅच्युअर काडी तयार होईल. सपकिनच्या पुढे जे काय आपण गर्भधारणा म्हणतो ते पण गर्भधारणा चांगली होईल आणि येणारे जे काही प्रॉब्लेम ते प्रॉब्लेम येणार नाही. निश्चित चांगलं सेटिंग होतं. असा अनुभव